नमस्कार, मी डॉक्टर योगेश जोशी आपल्या सर्वांचं आजच्या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आयुष्यभर कोणासाठी थांबणं म्हणजे प्रेम. आयुष्यभर कोणासाठी थांबणं म्हणजे प्रेम. कोणासाठी सुखात असल्याचा आनंद, कोणासाठी सुखात असल्याचा आनंद म्हणजे प्रेम. कोणासाठी तरी रडणारे मन, कोणासाठी तरी रडणारे मन म्हणजे प्रेम. आणि कोणाशिवाय मरणे आणि कोणाशिवाय मरणे म्हणजे प्रेम. प्रेम हा अखिल जगाचा स्थायी भाव आहे. जी आई आपल्या मुलाला जन्म देते, तोच मुलगा आपल्या मुलाला आपल्या पत्नीच्या माध्यमातून जन्म देतो. त्या ठिकाणी प्रेमाचं पहिलं वर्तुळ पूर्ण होतं. प्रेमाची अनेक रूपं आहेत. आई असो, प्रेयसी असो, पत्नी असो, मुलगा असो, मुलगी असो, आजी आजोबा, आई वडील, प्रत्येकावरचं प्रेमाची रूपं तरी किती विविध आहेत. या प्रेमाची विविध रूपं जाणून घेण्यासाठी आजच्या या पहिल्या आंतरराष्ट्रीय ऑनलाईन प्रेमकाव्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. राधाकृष्ण इंटरनॅशनल या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या पहिल्या ऑनलाईन प्रेमकाव्य संमेलनामध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत, कल्याणपासून कॅलिफोर्नियापर्यंत अर्थात देशातील आणि विदेशातील अनेक कवी आणि कवयित्रींचा सहभाग आहे. चला तर मग या पहिल्या आंतरराष्ट्रीय प्रेमकाव्य संमेलनास आपण सुरुवात करूया. कोणताही कार्यक्रम म्हटला की स्वागत गीत, ईशस्तवन आलेच. आजच्या आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आपण पारंपरिक पद्धतीच्या स्वागत गीताने न करता एक छानसं प्रेमगीत, या प्रेमगीताने आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया. आपल्यासमोर हे गीत घेऊन येत आहेत तन्मयी भिडे आणि संजय भिडे गोव्याहून. चाहे तुम कुछ न कहो, मैंने सुन लिया कि साथी प्यार का मुझे चुन लिया, मैंने सुन लिया. देख लो हमको करीब से, आज हम मिले हैं नसीब से. ओ देख लो हमको करीब से, आज हम मिले हैं नसीब से. ये पल फिर कहाँ और ये मंजिल फिर कहाँ, पहला नशा पहला खुमार, नया प्यार है नया इंतजार. कर लूं मैं क्या अपना हार, है दिले बेकरार, मेरे दिले बेकरार. तू ही बता पहला नशा पहला खुमार. उसने बात की कुछ ऐसे ढंग से, सपने दे गया वो हजारों रंग के. उसने बात की कुछ ऐसे ढंग से, सपने दे गया वो हजारों रंग के. रह जाऊं जैसे मैं हार के,
सोचो जरा, ये दीवानापन देखो जरा, तुम हो अकेले हम भी अकेले, मजा आ रहा है कसम से, कसम से, कसम से. वा, तन्मय आणि संजय, तुम्ही अतिशय छान प्रेमगीतानं सुरेली आजच्या या प्रेमकाव्य संमेलनाची सुरुवात केली. कार्यक्रमाचं उद्घाटन सुप्रसिद्ध कवयित्री आणि गायिका अमेरिका स्थित वर्षा हळबे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार, मी वर्षा हळबे. गोकुळाष्टमीच्या निमित्ताने डॉक्टर मधुसूदन घाणेकर यांनी आंतरराष्ट्रीय काव्य संमेलन, तेही ऑनलाईन, आणि प्रेम ह्या विषयावरचं घ्यायचं ठरवलं आहे. त्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि त्यांनी मला इथे बोलवल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. प्रेम हा विषय असा आहे की तो सर्व काही व्यापतो. म्हणजे बघा ना, जर आपल्या वेगवेगळ्या ग्रहांमध्ये किंवा सूर्यामध्ये आणि पृथ्वीमध्ये, चंद्रामध्ये, पृथ्वीमध्ये आणि सूर्यामध्ये जर गुरुत्वाकर्षण नसतं तर काय झालं असतं? तर सगळे ग्रह इकडे तिकडे पांगले असते, कदाचित पृथ्वीवर जीवनही नसतं आणि आपण अस्तित्वातच नसतो. सो प्रेम हा जीवनाचा पाया आहे असं म्हणायला हरकत नाही, नाही का? आणि तसं पाहायला गेलं तर कितीतरी वेगवेगळ्या प्रकारचं प्रेम असतं. आंधळ प्रेम असतं, अविवेकी प्रेम असतं, जे एका वयात खूप वेळेला होतं तसं, किंवा संवेदनशील प्रेम असतं, त्याही पलीकडे जाऊन त्याग करणारं निस्वार्थी प्रेम असतं. वेगवेगळ्या नात्यांमधलं प्रेम असतं, जसं आई आणि मुलांमधलं प्रेम हे वडील आणि मुलांमधल्या प्रेमापेक्षा वेगळं असतं. हे कोणीही ह्याच्याबद्दल वाद घालणार नाही असं मला वाटतं. त्याही पलीकडे जाऊन आजी आजोबा आणि नातवंडांमधलं प्रेम असतं, ते तर एका वेगळ्या स्तराचं असतं. म्हणजे मला आठवतं, मी लहान होते, मला 7:30 वाजता झोप यायची आणि मी नुसती आजीच्या मांडीत असे पाय टाकायचे आणि लगेच आजी ते दाबायला सुरुवात करायची. म्हणजे तिने मला कधीही विचारलं नाही, तुझे पाय दुखतायत का, मी दाबू का? नाही, ते आपसुकपणे घडायचं. सो ह्याला म्हणतात प्रेम. प्रियकर प्रेम, प्रेयसींमधलं प्रेम असतं. आणि त्याही पुढे जाऊन मग मदर टेरेसा सारखं एवढं मोठं कार्य करायचं. वास्तविक काही कारण नाहीये ना अशा उलाढाली करायचं, पण ती आतून एक जी उर्मी, इच्छा म्हणा, किंवा तुमचं कर्म ते तुम्हाला करायला लावतं म्हणा, काहीही त्याला एक्सक्यूज काहीही द्या, पण शेवटी तो एक प्रेमाचाच भाग होतो असं मला वाटतं. तर गोकुळाष्टमीच्या निमित्ताने हे काव्य संमेलन घेतलं जात आहे. तर म्हणून मी माझी एक बाधा नावाची कविता इथे वाचणार आहे. बाधा. दरी दरीत सरी सरीत श्याम रंग न्यारा, दरी दरीत सरी सरीत श्याम रंग न्यारा, कसा कुशीत घेऊ पाहे समुद्रास किनारा. मऊ मवाळ किती लवाळ सांज वेळ हळवी, मऊ मवाळ किती लवाळ सांज वेळ हळवी, मनी सुरेख भावनांना वेणुनाद घुमवी. कशी सुरेल उरी उरेल बासरीची जादू, कशी सरेल उरी उरेल बासरीची जादू, अणु अणूत उतरत जाई सावळा सुंदरू. तोच मनात तोच तनात तोच अंतरंगा, तोच मनात तोच तनात तोच अंतरंगा, कशी तरेन तुझ्याशिवाय नसे मी अभंगा. प्रीत तूची मीत तूची तूच संग माझा, प्रीत तूची मीत तूची तूच संग माझा, उठे तरंग मनी प्रसन्न तुझी नाद बाधा. कसे कळेल सख्या श्यामल
तुला प्रेम माझे, कसे कळेल सख्या श्यामल तुला प्रेम माझे, पूर्वापार धरिते फेर श्याम संग राधे. धन्यवाद. तर असं हे प्रेम किती विचित्र आहे ना. तुम्हाला प्रेम दिसत नाही, त्याला वास नाही, त्याला तुम्ही स्पर्शू शकत नाही, ते ऐकू येत नाही, तरी पण ते आपल्या पंचेंद्रियांना उद्विग्न करून सोडतं. कशी एक एक म्हणजे विचित्र जगण्याचे पैलू म्हणू आपण, त्याच्यात प्रेमाचा हा एक पैलू आहे. किती ऐतिहासिक स्तरावर बघा तुम्ही, हीर रांझा, लैला मजनू, कादंबऱ्यांमध्ये जसं ॲना कॅरेनिना लिओ टॉल्स्टॉयची आहे, अशा अनेक कादंबऱ्यांमध्ये किंवा शेक्सपियरच्या नाटकांमधून सगळीकडे प्रेम हा केंद्रबिंदू आहे असं आपल्याला प्रतीत होतं. मग पुढे जे घडायचंय, रामायण म्हणा, महाभारत म्हणा, ते सगळं पुढची गोष्ट आहे. पण प्रेम ही त्याची नीव आहे, हा त्याचा पाया आहे. म्हणजे कसं होतं, अगदी म्हणजे जैविक स्तरावर बघायला गेलं तर आपल्या शरीरात काही द्रव्य पदार्थांचं रसायन घडतं आणि त्याच्यातून प्रेम ही भावना उत्पन्न होते. आणि मग पुढे काय काय होतं ते तुम्ही घरोघरी म्हणजे दिवसानुसार रोजच्या रोज काही ना काहीतरी तुम्हाला प्रेमाला अनुसरून बघायला मिळतच. तर असा हा प्रेम हा विषय आज आपण ह्या कवी संमेलनात घेणार आहोत. तर सगळ्यांना खूप तुम्ही हीर रांझा, लैला मजनू, कादंबऱ्यांमध्ये जसं ॲना कॅरेनिना लिओ टॉल्स्टॉयची आहे, अशा अनेक कादंबऱ्यांमध्ये किंवा शेक्सपियरच्या नाटकांमधून सगळीकडे प्रेम हा केंद्रबिंदू आहे असं आपल्याला प्रतीत होतं. मग पुढे जे घडायचंय, रामायण म्हणा, महाभारत म्हणा, ते सगळं पुढची गोष्ट आहे. पण प्रेम ही त्याची नीव आहे, हा त्याचा पाया आहे. म्हणजे कसं होतं, अगदी म्हणजे जैविक स्तरावर बघायला गेलं तर आपल्या शरीरात काही द्रव्य पदार्थांचं रसायन घडतं आणि त्याच्यातून प्रेम ही भावना उत्पन्न होते. आणि मग पुढे काय काय होतं ते तुम्ही घरोघरी म्हणजे दिवसानुसार रोजच्या रोज काही ना काहीतरी तुम्हाला प्रेमाला अनुसरून बघायला मिळतच. तर असा हा प्रेम हा विषय आज आपण ह्या कवी संमेलनात घेणार आहोत. तर सगळ्यांना खूप शुभेच्छा. आणि ह्याच बरोबर मी डिक्लेअर करते की हे पहिलं आंतरराष्ट्रीय ऑनलाईन कवी संमेलन आता त्याचं उद्घाटन झालेलं आहे. धन्यवाद. वा वर्षाताई, खूप छान. सूर्य, चंद्र, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापासनं ते अगदी आंधळं प्रेम, अनेक रूपं आपण या ठिकाणी व्यक्त केली. आणि हो, 12 या कवितेच्या माध्यमातनं आपण श्रीकृष्णाच्या पाव्यातील आणि त्याच्या झालेल्या परिणामांचे वेगवेगळे कंगोरे उभे केले. खूप छान. कार्यक्रमाची सुरुवात अतिशय उत्तम झालेली आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी, कवयित्री आणि सुप्रसिद्ध गायिका, अभिनेत्री गीतांजली जेधे यांनी शुभेच्छा द्याव्यात अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार, मी गीतांजली जेधे, गायिका आणि अभिनेत्री. डॉक्टर मधुसूदन घाणेकर यांच्याशी गेले 10 वर्षापासून माझा खूप चांगला संपर्क आहे. आणि एक खूप आनंदाची गोष्ट शेअर करण्यासाठी मी आज आपल्या सगळ्यांच्या समोर आली आहे. पहिल्या आंतरराष्ट्रीय ऑनलाईन प्रेमकाव्य संमेलनाचे अध्यक्षपद डॉक्टर मधुसूदन घाणेकर भूषवणार आहेत. खूप खूप आनंदाची गोष्ट आहे आणि त्याच्यासाठीच त्यांचं खूप खूप हार्दिक अभिनंदन. मनापासून त्यांना खूप खूप मी शुभेच्छा देते. एक गुणसंपन्न आणि बहुआयामी असे व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्या कुठल्या गुणाबद्दल मी तुमच्याशी बोलू हे मलाच कळत नाही. मी माझं भाग्य समजते की मधुसूदन घाणेकर यांच्याशी माझा हा स्नेहबंध जुळून आला. आणि त्यांना मी मनापासून धन्यवादही देऊ इच्छिते, कारण या संमेलनासाठी त्यांनी प्रमुख अतिथी म्हणून मला बोलवलं आहे. डॉक्टर मधुसूदन घाणेकर यांना खूप चांगलं दीर्घायुष्य मिळो, त्यांचं आरोग्य सदैव चांगलं राहो
आणि त्यांनी जे काही समाजकार्य त्यांनी हाती घेतलं आहे, वेगवेगळ्या गुणांमधून त्यांनी समाजासाठी काहीतरी सुंदर दिलेलं आहे. त्यांच्या या देण्याला परमेश्वराकडून मी खूप खूप शुभेच्छा मागते आणि सदैव त्यांचं आरोग्य असत हसतमुख आणि आनंदी राहावं हीच परमेश्वराचरणी प्रार्थना करते. धन्यवाद. धन्यवाद गीतांजली जडेताई. यंदाचं वर्ष ख्यातनाम कवयित्री शांताबाई शेळके यांच्या जन्मशताब्दीत सुरुवात होणार आहे. मराठी भावगीत आणि प्रेमकविता यामध्ये शांताबाई शेळके यांचं योगदान आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने आघाडीच्या युवा कवयित्री रुचा थत्ते यांनी शांताबाई शेळके यांच्या कवितांवर आधारित एक कार्यक्रम सुरू केलेला आहे. हा कार्यक्रम ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही स्वरूपामध्ये रसिकांसमोर सादर केला जात असतो. समोर पेश करत आहेत रुचा थत्ते. ही कविता एका आपल्याला माहिती असलेल्या कथेवर आधारित आहे, त्यामुळे प्रस्तावना करणं आवश्यक आहे. तर या कथेची पार्श्वभूमी अशी की आपल्याला माहिती आहे गोपींची भक्ती ही सर्वश्रेष्ठ भक्ती मानली गेली आहे. म्हणजे कबीरजी सुद्धा म्हणतात, कबीर कबीर क्या कहत हो जा जमुना के तीर, एक एक गोपी के प्रेम में बह गए कोट कबीर. किंवा सा तू परम प्रेम स्वरूपा नाम भक्ती अशी भक्तीची व्याख्या केल्यानंतर नारद भक्तिसूत्रात त्याचं उदाहरण देताना यथाव्रज गोपिकानाम असं सांगितलेलं आहे. पण या गोपिकांना सुद्धा हेवा वाटावा अशी भक्ती कोणाची असेल तर ती बासरीची. कारण तिचं स्थानच बघा, ती सदैव कृष्णाच्या जवळ असते. आणि ती गोष्ट आपल्याला माहिती आहे की त्यांनी बासरीला विचारलं, तू हे स्थान कसं प्राप्त केलंस? आणि मग तिने उत्तर दिलं की मी षड्रिपूंचा त्याग केला वगैरे वगैरे. पण मनात असं आलं, आणि या कथेवर आधारित मी अजूनही काही कविता वाचल्या, पण मनात असं आलं की त्यात असंही म्हणलं आहे की ती बासरी म्हणते की कृष्ण बोलतो तेव्हाच मी बोलते, तो जेव्हा फुंकर मारतो तेव्हाच मी बोलते, मी स्वतःहून कधी बोलत नाही. मग मनात असं आलं की जर ती असं म्हणते तर मग ती आपल्याबद्दल असं का सांगेल. त्यामुळे मला असं वाटलं की कृष्णच त्याच्या शब्दामध्ये तिचा गौरव करेल, आणि म्हणून ही कविता सुचली आणि ती आपल्या पुढे सादर करते. ऐका आणि अभिप्राय अवश्य कळवा. तर सुरुवात अशी आहे. का म्हणून कान्हा सदैव घेतो मुरली, का म्हणून कान्हा सदैव घेतो मुरली, आमुच्यावरी त्याची प्रीत नसे का उरली. अशी काय मुरलीची आहे वेगळी ती शक्ती, अशी काय मुरलीची आहे वेगळी ती शक्ती, आम्हीही करतो त्याची अपरंपार की भक्ती. गोपींनी धरला फेर, गोपींनी धरला फेर, कृष्णास घातला घेर, हसुनी वदला कृष्ण कळला तुमचा प्रश्न. थोरच तुमची भक्ती, थोरच तुमची भक्ती, रुक्मिणी माझी शक्ती, बासरीची या परंतु जाणावी अनासक्ती. अवघे आपुले मीपण पोकळीने केले अर्पण, अवघे आपुले मीपण पोकळीने केले अर्पण, किती आहे सरळ सांगू मन म्हणू की दर्पण. 6 छिद्रे सोसली, 6 छिद्रे सोसली मग तिच्या देहाने, षड्रिपूंनी केली मुक्ती काम क्रोध मोहाने, षड्रिपूंनी केली मुक्ती काम क्रोध मोहाने. मीच फुंकेन प्राण जेव्हा तेव्हाच बोलते बोल, मीच फुंकेन प्राण जेव्हा तेव्हाच बोलते बोल, तो वरी राखते मौन आणि राही अबोल, तो वरी राखते मौन आणि राही अबोल. त्यागला आहे तिने पूर्ण तिचा अहंकार, त्यागला आहे तिने पूर्ण तिचा अहंकार, म्हणून तिच्या विना मम मूर्ती सन आकार. तिच्या कारणे माझी परिपूर्ण शोभे मूर्ती, तिच्या कारणे माझी परिपूर्ण शोभे मूर्ती, मुरलीधर मी सांगतो साधनेने लाभे कीर्ती, मुरलीधर मी सांगतो साधनेने लाभे कीर्ती. ऐकुनी हे मधुर बोल गोपी हे झाल्या धन्य, ऐकुनी हे मधुर बोल गोपी हे झाल्या धन्य, बासरीची जाणून भक्ती जी खरोखरी अनन्य,
बासरीची जाणून भक्ती जी खरोखरी अनन्य, मधुर सूर येता कानी रासलीला मगरंगे. मधुर सूर येता कानी रासलीला मगरंगे. अधरी विराजे बासरी, अधरी विराजे बासरी श्याम निळ्याच्या संगे. अधरी विराजे बासरी श्याम निळ्याच्या संगे. धन्यवाद. खूप छान ऋचा. आजचा जमाना खरं तर डिजिटलायझेशनचा जमाना आहे. आणि या डिजिटलायझेशनच्या जमान्यात सुद्धा दुर्मिळ झालेला हस्तलिखित हा प्रकार डॉक्टर मधुसूदन घाणेकर यांनी जिवंत ठेवला आहे. मोठ्या कल्पकतेने वेगवेगळ्या विषयांवर ते अंक सादर करत असतात. गेल्या 1.5 वर्षाच्या काळात जवळजवळ 250हून जास्त हस्तलिखित विशेषांक वेगवेगळ्या विषयांवर डॉक्टर मधुसूदन घाणेकर यांनी लिहून प्रकाशित केलेले आहेत. आजच्या संमेलनाच्या निमित्ताने एक विशेष हस्तलिखिताचं प्रकाशन करण्यात येत आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या उद्घाटक वर्षा हळबे यांनी या अंकाचं प्रकाशन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. वा, अंकाचं उद्घाटन झालेलं आहे. प्यार बाटते चलो हे गाणं केवळ ज्यांच्या मुखात नसतं तर ज्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे असे डॉक्टर मधुसूदन घाणेकर यांचे अध्यक्षीय विचार, प्रेमकवितांविषयक विचार, प्रेमगीतं आणि प्रेमकविता या आपण ऐकणारच आहोत. पण तत्पूर्वी डॉक्टर मधुसूदन घाणेकर यांचा परिचय करून देत आहेत प्रतिमा काळे. नमस्कार, मी प्रतिमा रुंकाळे, राधाकृष्ण इंटरनॅशनलची सहनिमंत्रक. आजच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय ऑनलाईन प्रेमकाव्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वविख्यात कवी सर डॉक्टर मधुसूदन घाणेकर सरांचा मी परिचय करून देणार आहे. परंतु तत्पूर्वी मी माझी एक प्रेमकविता आपणासमोर सादर करते. कवितेचे शीर्षक प्रीतीचा गुलमोहर. अबोल मन माझे असे कसे तुझ्यात सख्या गुंतले. संगतीत रमताना जीवनात प्रेमरंगात चिंब चिंब भिजले. प्रीत आपुली बहरताना तुझ्या मिठीत विसावली. एक रूप एक चित्त होऊन प्रेमकळी आपली खुलली. गुजगोष्टी करताना सख्या साथ कायमची मिळाली. प्रेमगीत गाता गाता हर्षाने संसार वेळ सर्वांगाने सजली. प्रेम सागरात डुबताना तुझ्या आठवणीत जगते. प्रेमळ उपदार मिठीत गुलमोहर प्रीतीचा फुलवते. राधा कृष्णाची अबोलती प्रीत नित्य जपली तन अन मनात. त्यांच्या सम अलवारपणे बहरली प्रीतीने जीवनात. 7 फेऱ्यांच्या संगतीने जीवन जगलो उल्हासात. तुझ्या विना रंग उडाले प्रेमाचे. भासे उदास भकास आयुष्यात. भासे उदास भकास आयुष्यात. भासे उदास भकास आयुष्यात. नमस्कार, मी प्रतिमा काळे, राधाकृष्ण इंटरनॅशनलची सहनिमंत्रक. आजच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय ऑनलाईन प्रेमकाव्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वविख्यात कवी सर डॉक्टर मधुसूदन घाणेकर सरांचा मी आपणास थोडक्यात परिचय करून देत आहे. डॉक्टर घाणेकर सर यांचा परिचय करून द्यायचाच झाला तर ते एक अत्यंत प्रेमळ, लागवी आणि साऱ्या विश्वावर प्रेम करणारे प्रतिभा संपन्न व्यक्तिमत्व आहे. केवळ विश्वावर प्रेम करत नाही तर आत्तापर्यंत त्यांनी भारतासह नेपाळ, सिंगापूर, मलेशिया, थायलंड, रशिया, दुबई, भूतान, न्यूझीलंड आदी 17 देशात प्यार बाटते चलो म्हणत विश्वजोडो अभियान केले आहे. त्यांनी आतापर्यंत सुमारे 5000 प्रेम कविता केलेल्या आहेत. मृगात वेळा, संतूर तुला सांगायच्या राहून गेलेल्या काही गोष्टी इत्यादी अनेक प्रेम कविता संग्रह त्यांचे खूप गाजले आहेत. त्यांच्या नावावर 250 विश्वविक्रम आहेत. त्यात सर्वाधिक प्रेमगीत गाण्याचा विश्वविक्रम नोंद त्यांच्या नावावर आहे. नक्षत्र.com म्हणजे सब कुछ मधुसूदनच याचेही वर्ल्ड रेकॉर्ड झाले. आणि या फिल्ममध्ये डॉक्टर घाणेकर सर एकटे हिरो आणि भोवताली 27 हिरोईन्स. विचार करा.
पाऊस या त्यांच्या फिल्मसाठी सरांना वैयक्तिक पातळीवर तब्बल 12 इंटरनॅशनल लोटस अवॉर्ड्स मिळाले. 500 पुरस्कार, 225 पुस्तके आणि 1,00,000 पात्री प्रयोगाकडे यशस्वी वाटचाल. रेग्युलर ताऱ्याला नाव दिलेल्या या शहेनशहाचा अधिक काय परिचय करून द्यायचा. आता ऐकूयात त्यांचेच अध्यक्षीय प्रेमळ भाषण. नमस्कार, मी डॉक्टर मधुसूदन घाणेकर. पहिले आंतरराष्ट्रीय ऑनलाईन प्रेमकाव्य संमेलन याचा अध्यक्ष या नात्याने आपणाशी सुसंवाद साधत आहे. सर्वप्रथम राधाकृष्ण इंटरनॅशनलचे प्रमुख निमंत्रक डॉक्टर योगेश जोशी, तसेच कॅनडाच्या सायली कुलकर्णी आणि प्रतिमा काळे या सहनिमंत्रक यांना मी धन्यवाद देतो, कारण आजच्या या संमेलनाचं अध्यक्षपद मला त्यांनी बहाल केले याबद्दल. आज या संमेलनाचं उद्घाटन USA वर्षा हळबे, ज्या ज्येष्ठ कवयित्री आहेत, गायिका आहेत, त्यांनी उद्घाटन केलं आहे. आणि प्रमुख अतिथी म्हणून गीतांजली जेधे याही गायिका, अभिनेत्री आणि कवयित्री आहेत. तर या दोघींच्या उपस्थितीमुळे आजच्या संमेलनाला अधिक महत्त्व हे निश्चितपणे प्राप्त झालेलं आहे. वर्षा हळबे यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणामध्ये प्रेमाच्या अनेक छटा या आपल्याला उलगडून दाखवलेल्या आहेत आणि गीतांजली जेधे यांनी या संमेलनाला अतिशय मनापासून अशा शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर हे संमेलन पहिल्यांदाच आपल्या इथं म्हणजे ऑनलाईन पद्धतीनं प्रथमच होतो आहे की प्रेमकाव्य हा विषय घेऊन आंतरराष्ट्रीय पातळीवरती ऑनलाईन काव्यसंमेलन घेण्याचा उपक्रम हा अतिशय स्तुत्य आहे. त्याबद्दल राधाकृष्ण इंटरनॅशनलचे निमंत्रक आणि सहनिमंत्रक यांना मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. त्याचबरोबर आज मला इंटरनॅशनल मिलेनियम अवॉर्डही मला मिळतो आहे. इंटरनॅशनल मिलेनियम अवॉर्ड फॉर लव्ह सॉंग्स असा अवॉर्ड वर्ल्ड पोएट्री पॅरिस यांच्यातर्फे मला मिळतो आहे. ही पण अतिशय नक्कीच आनंदाची गोष्ट आहे, कारण आजच्या संमेलनाचे औचित्य साधून त्यांनी हा पुरस्कार दिला आहे. त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. सर्व काव्यप्रेमींचं हार्दिक स्वागत. आज सहभागी होणाऱ्या सर्व निमंत्रित कवयित्रींना या राधाकृष्ण इंटरनॅशनलतर्फे पुरस्कारही दिले जाणार आहेत. त्या सर्वांचं मी हार्दिक अभिनंदन करतो. हा जो विषय आहे प्रेमकाव्य, तर मुळामध्ये प्रेम हा विषय असा आहे की या विश्वाची उत्पत्तीच मुळामध्ये ही प्रेमामधून ही झालेली आहे. आपण म्हणतो ना की हे विश्वची माझे घर, त्याप्रमाणे विश्वजोडो हे अभियान हे माझं अतिशय आवडतं अभियान. एकतर मुळामध्ये माऊलीने असं सांगितलं आहे, पसायदानामधून त्यांनी कल्पना म्हणलेली आहे, विश्व कल्याणाची संकल्पना म्हणलेली आहे. आणि विश्व कल्याणाची संकल्पना जी आहे ती संकल्पना प्रत्यक्ष साकार कधी होऊ शकते, तर विश्वातील प्रत्येक व्यक्तीविषयी, प्रत्येक व्यक्तीचं व्यक्तीनं प्रेम करणं, या संपूर्ण विश्वावरती प्रेम करणं, झाडं असतील, पानं असतील, फुलं असतील, प्राणी असतील, पक्षी असतील, तर या सगळ्यांशी परस्परांशी समरसता जेव्हा होईल तेव्हा पूर्णपणे विश्वामध्ये प्रेमाची भावना निर्माण होऊन खऱ्या अर्थानं कल्याणाची संकल्पना ही साकार होऊ शकते. जसं आपण आणि हे प्रेम निर्माण होण्याकरता आपला दृष्टिकोन कसा पाहिजे, तर आपण फळातला गर असतो त्याकडे कसं पाहतो, तसं प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही सद्गुण असतात. त्या सद्गुणांची आपण दखल घेतली आणि त्या सद्गुणांकडे आपण जसं आपण फळातील गराकडे पाहतो तसंच त्या सद्गुणांकडे आपण पाहण्याचा दृष्टिकोन जर ठेवला तर नक्कीच प्रेमाची सद्भावना ही नक्की निर्माण होऊ शकते. दुसऱ्यामधील सद्गुणांविषयी कृतज्ञता व्यक्त करणं म्हणजे खऱ्या अर्थाने प्रेम हे होय. प्रेम म्हणजे केवळ ज्याला म्हणता येईल किंवा स्त्री पुरुष यांच्या परस्परांमधील लैंगिक आकर्षण म्हणजे प्रेम नव्हे, तर त्याही पलीकडे काही गोष्टी असतात. तर प्रेम म्हणजे केवळ स्त्री पुरुषांमधील परस्पर आकर्षणामुळे होणारं
आकर्षणामुळे निर्माण होणारं प्रेम तर असं नाही, तर प्रेमाच्या अनेक छटा आपण वर्षा हळबे यांच्याकडून आपण ऐकल्या आहेतच. मित्रमित्रांमधलं, बहीण भावामधलं प्रेम, शेजाऱ्यांवरचं प्रेम, वेगवेगळ्या देशांविषयी समाजाविषयी असलेलं प्रेम. तर ही प्रेमाची अनेक त्याला म्हणतात अनेक छटा आहेत. तर मुळामध्ये सगळ्यात प्रेमाचं सगळ्यात जवळचं नातं कुठलं असेल तर आई. कारण आईमुळे माता ही 9 महिने आपल्या पोटामध्ये गर्भ वाढवते आणि ज्याला म्हणते की स्वतःच्या जीवापेक्षाही जास्त प्रेम आपल्या मुलावरती करते. आणि आपण किती जरी मोठे झालो तरी आपण आईला पण लहानच असतो आणि त्यामुळे आई आपल्याला खूप समजून घेते. ज्याला म्हणतात की ह्याच्यातलं या विश्वातलं मोठं विद्यापीठ कुठलं, चालतं बोलतं विद्यापीठ म्हणजे ते आईच. आणि आई आपल्याला लहानपणी रामाच्या गोष्टी सांगते, कृष्णाच्या गोष्टी सांगते, आपल्याला बोट धरून जीवनाची वाटचाल कशी करायची ते आपल्याला शिकवत असते. तर त्यामुळे प्रेम याची भावना अशी की मगाशी म्हटलं असं की दुसऱ्यामधील सद्गुणांची दखल घेणं आणि त्या सद्गुणांवरती प्रेम करणं. तर जेव्हा ज्याला म्हणतात की आपण प्रियकर प्रेयसीच्या प्रेमाच्या बाबत आपण जेव्हा विचार करतो तेव्हा काय होतं तर केवळ त्याच बाबतीत असं नाही, जेव्हा आपण कोणावरती प्रेम करतो तेव्हा ते प्रेम करणं ही एक भावना म्हणजे एक ध्यानधारणा असते. कारण ते प्रेम करत असताना मित्राशी प्रेम करताना किंवा कुठल्याही नातेसंबंधाशी संबंध असतील त्याच्याशी प्रेम करताना आपण स्वतःला पूर्णपणे विसरतो. सगळ्या गोष्टींचा विसर पडणं किंवा ज्याला म्हणतात की आपल्या हक्काचं एक स्थान निर्माण होणं की जी व्यक्ती आपली सुखदुःख समजून घेते अशा व्यक्तीविषयी आपल्याला नक्की प्रेम हे वाटायला लागतं. मगाचा थोडासा विषय जरा विषांतर झालं तर प्रियकर प्रेयसी जेव्हा एकमेकांच्या प्रेमामध्ये पडतात किंवा दोन जीव जेव्हा एकमेकांच्या प्रेमामध्ये समरस होतात तर तेव्हा त्या प्रसंगी जर प्रतिभेनं आपल्या अंतर्मनावर जर फुंकर मारली तर नक्कीच तेव्हा कविता निर्माण होते. आपण आता प्रेमकवितेच्या निर्मितीच्या प्रक्रियेकडे आपण आता वळूया. कुठली जेव्हा कवितेची निर्मिती होते तर ती निर्मिती अनुभूतीशिवाय होऊ शकत नाही आणि अर्थातच त्यामुळे प्रेमकविता जर लिहायची झाली तर आधी प्रेमाची अनुभूती ही आपल्याला आली पाहिजे. जसं प्यार किया जाता नाही प्यार हो जाता है, तर त्याप्रमाणे कविता ही ठरवून म्हणजे प्रेमकविता ही ठरवून करता येत नाही, तर ती आपोआप ती कविता होते. आणि ती कधी होऊ शकते तर दोन जीवांमध्ये जेव्हा समरसतेची भावना निर्माण होते त्याची अनुभूती आपल्याला जेव्हा येते आणि अशावेळी जर प्रतिभा आणि अंतर्मन यांचं जर साधर्म्य साधलं गेलं, यांचं जर संधान झालं, यांचं ट्युनिंग जर जमलं तर त्यातून कवितेची निर्मिती ही निश्चितपणे होऊ शकते. आजच्या या संमेलनामध्ये आपल्याला अनेकांच्या कविता या आपल्याला प्रेमकविता ह्या ऐकायला मिळणार आहेत आणि ज्याला म्हणता येईल किंवा आपण साऱ्या विश्वावरती आपण प्रेम केलं पाहिजे. मी ज्याला म्हणता येईल की केवळ कवितेपुरतं प्रेम हा शब्द असता कामा नये, तर प्रत्यक्ष आचरणामध्ये सुद्धा आपण प्रेम हे केलं पाहिजे. तर त्या ह्याच्यामध्ये की ज्याला म्हणता येईल की राधाकृष्ण ही प्रेमाची प्रतीक मानली जातात किंवा दैवतही मानली जातात. आणि त्या संदर्भात मी म्हणेन की प्रेम राधेवर करावे, प्रेम कृष्णावर करावे. म्हणजे प्रेम करताना आपण राधा व्हावं, आपण प्रेम करताना कृष्ण व्हावं आणि प्रेम करता करता राधाकृष्ण एक होऊन जावं. आणि थोडक्यात प्रेम म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तर त्याचा जो अत्युच्च बिंदू म्हणता येईल तर आत्मा आणि परमात्मा यांचा मिलाप होणं म्हणजे ते प्रेम हे उच्च पातळीवरती जाऊन पोचतं असं आपल्याला म्हणता येईल. तर यानंतर हे मुख्य मी सांगितलं की हे प्रत्यक्ष आचरणात आणण्याकरता प्रेम आचरणात आणण्याकरता किंवा विश्वावर प्रेम करण्याकरता मी स्वतः विश्वजोडो अभियान हे करतो. म्हणजे मी असतो पुण्याहून बाहेरच्या देशात जाऊन परत येईपर्यंत माझ्याकडे जी कला आहे ती कला प्रत्येकाला त्या कलेचा आनंद मुक्तपणे मी देत राहतो. तर या विश्वजोडो अभियानामध्ये प्रत्येक माणसाला मी भेटत जातो. म्हणजे पुण्यातून निघून बाहेरच्या देशातून परत येईपर्यंत या संपूर्ण प्रवासात जी व्यक्ती मला भेटेल त्या व्यक्तीच्या सेवेवरनं त्याचा स्वभाव सांगणं, त्याला शिट्टीवरती गाणं वाजवून दाखवणं, त्याला रफी किशोर कुमार यांची गाणी म्हणून दाखवणं, काही किस्से सांगणं, हात पाहणं, जन्मतारखेवरनं थोडासा भविष्याचा भाग किंवा कुंडली असेल तर त्यावरनं त्याला दिलासा देणं. तर या पद्धतीनं माणूस जोडत जाणं
जसं माऊलीच्या बाबतीत म्हणतात की जो तसे जो तर ज्याला ते चलो, तर त्या पद्धतीनं माणूस जोडत जोडत जाऊन सारं विश्व जोडण्याची संकल्पना ही माझ्या मनामध्ये आहे. तर आपणही अशाच प्रकारे सर्वजण आजच्या या प्रेमकाव्य संमेलनाच्या निमित्तानं आपण एक संकल्प करूया की इथून पुढे म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही आपण माणसं जोडत गेलेलो आहोतच, परंतु जास्तीत जास्त प्रत्येक माणूस कसा जोडला जाईल एवढंच नाही, या संपूर्ण निसर्गाशी माझं प्रेमाचं नातं कसं जोडलं जाईल, प्राणी पक्ष्यांशी माझं नातं कसं जोडलं जाईल, या समुद्र आहे, पृथ्वी आहे, जमीन आहे, नंतर आकाश आहे, याच्याशी माझं नातं कसं जोडलं जाईल. तर या दृष्टीने आपण पूर्णपणे कार्यरत राहूया. तर असा संकल्प आपण आजच्या या प्रेमकाव्य संमेलनाच्या निमित्तानं आपण करूया आणि जास्तीत जास्त आपण आपल्याकडून सर्वांकडून प्रेमकविता ह्या लिहिल्या जाव्यात अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि अर्थातच मी स्वतः कवी असल्यामुळे आपल्याला यानंतर माझ्या अध्यक्ष समारोपानंतर तुम्हाला माझ्या काही प्रेमकविता ऐकवणार आहे. आणि अर्थात माझं गाण्यांवरती प्रेम आहे. हिंदी चित्रपटातली जुनी गाणी मला खूप आवडतात आणि ती जुनी गाणी प्रेमगीतं मला का आवडतात, कारण ती प्रेमगीतं ऐकल्यावर किंवा स्क्रीनवरती पाहिल्यावरती मला माझ्या आयुष्यातले काही प्रसंग आठवतात आणि त्या आठवणीशी सांगड घालण्याचा मी तो प्रयत्न करत असतो. त्यामुळे ती गाणी मला खूप आनंद देतात. तर अशी काही प्रेमगीतं, त्याची झलक ती पण मी आपल्याला ऐकवणार आहे. तर पुन्हा एकदा सर्व जे पुरस्कारती आहेत, ज्यांना राधाकृष्ण इंटरनॅशनल अवॉर्ड्स मिळणार आहे, त्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन आणि आपणा सर्वांविषयी पुन्हा एकदा कृतज्ञता व्यक्त करून मी रजा घेतो. धन्यवाद. नमस्कार. आजच्या या पहिल्या आंतरराष्ट्रीय ऑनलाईन प्रेमकाव्य संमेलनामध्ये आपल्याशी सुसंवाद मी साधलेला आहेच आहे. आणि आता माझ्या काही कवितेकडे मी आता वळणार आहे. काही प्रेमकविता मी तुम्हाला ऐकवणार आहे. या संपूर्ण संमेलनामध्ये भारतासह USA, कॅनडा, नेदरलँड, सिंगापूर अशा सर्व देशातून भारतातील अनेक कवयित्रींनी कविता सादर केल्या. खूपच चांगल्या कविता ऐकायला मिळाल्या आणि खऱ्या अर्थानं आजचं प्रेमकाव्य संमेलन आंतरराष्ट्रीय पातळीवरती ऑनलाईन काव्यसंमेलन हे यशस्वी झालं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. माझ्या कवितांकडे वळतो आहे. माझ्या काही प्रेमकविता. रांगोळीत किती छान रंग भरतेस, रांगोळीत किती छान रंग भरतेस, माझ्याही आयुष्यात भर ना काही रंग. मी क्षितिजापर्यंत पोचू शकेन रखरखीत उन्हातून. मी क्षितिजापर्यंत पोचू शकेन रखरखीत उन्हातून, अनवाळीही फक्त तू षड्ज लाव. तंबोरा कोपऱ्यात उभा किती दिवसांपासून एकटाच निशब्द, तू आबोला धरल्यासारखाच. अगदी पहिल्यांदा आपल्या पहिल्याच भेटीमध्ये बोलायला सुरुवात करण्यापूर्वी तुझे लक्ष वेधण्याकरता तुझ्या हाताला मी स्पर्श केला हळुवारपणे. यालाच म्हणतात का षड्ज. आणि शेवटची कविता आहे. आरोह म्हणजे काय, अवरोह म्हणजे काय, व्याकुळ होऊन साथ घालत तुझ्यापर्यंतचे येणे. आणि अवरोह म्हणजे रात्र सरता सरता तुझ्या स्पर्शात पाठ होणे. धन्यवाद. नमस्कार. मी डॉक्टर मधुसूदन घाणेकर. आजच्या या पहिल्या आंतरराष्ट्रीय ऑनलाईन प्रेमकाव्य संमेलनात मी आपणासाठी घेऊन आलो आहे काही प्रेमगीतं. अर्थात त्याची मी झलक आपल्याला ऐकवणार आहे. ऐकूया तर. हे सनम जिसने तुझे चांद सी सूरत दी है, उसी मालिक ने मुझे भी तो मोहब्बत दी है. आजा आजा आजा, तुझको पुकारे मेरा प्यार, तुझको पुकारे मेरा प्यार.
आजा मैं तो मिटा हूँ तेरी चाह में, तुझको पुकारे मेरा प्यार। बेकरार करके हमें यूं न जाइए, आपको हमारी कसम लौट आइए। हमें तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते, मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना। अगर मुझसे मोहब्बत है, मुझे अपने गम दे दो। अगर मुझसे अफसाना लिख रही हूँ, दिल बेकरार का, आँखों में रंग भर के तेरे इंतज़ार का अफसाना लिख रही हूँ। ओ मेरे सोना रे सोना रे सोना रे, दे दूंगी जान जुदा मत होना रे, मैंने तुझे जरा देर में आना, हुआ कसूर खफा मत होना रे। ओ मेरे सोना रे सोना रे सोना, आवाज दे कहाँ है, आवाज दे कहाँ है, दुनिया मेरी जवा है, आबाद मेरे दिल में उम्मीद का जहाँ है, दुनिया मेरी जवा है, आवाज दे कहाँ है। आणि सर्वात शेवटी पंकज मलिक यांचं एक गाणं आहे गैरफिल्मी गीत, तर ते गीत त्या गाण्याची झलक मी ऐकवतो आणि तीच झलक मी शिट्टीवरती पण आपल्याला ऐकवणार आहे. ये राती ये मौसम ये हंसना हंसाना, मुझे भूल जाना, इन्हें ना भुलाना भुलाना भुलाना, ये राती। धन्यवाद. डॉक्टर मधुसूदन घाणेकरांचं भाषण म्हणजे रसिकांना वैचारिक पर्वणीच असते. डॉक्टर मधुसूदन घाणेकरांचा स्पर्श ज्या विषयाला होतो त्या विषयाचं सोनं होतं याची अनुभूती आपण घेतली. त्यांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम करण्यासाठी आजच्या या प्रेमकाव्य संमेलनाच्या निमित्ताने वर्ल्ड पोएट्री पॅरिस यांच्या वतीने इंटरनॅशनल मिलेनियम अवॉर्ड फॉर लव्ह पोएट्री हा डॉक्टर मधुसूदन घाणेकर यांना जाहीर झालेला आहे. तो त्यांना या ऑनलाईन स्वरूपात आपण प्रदान करीत आहोत. सर, मनपूर्वक अभिनंदन. आजच्या संमेलनाच्या निमित्ताने काही निमंत्रितांना राधाकृष्ण इंटरनॅशनल संस्थेच्या वतीने राधाकृष्ण इंटरनॅशनल अवॉर्ड जाहीर करण्यात येत आहेत. डॉक्टर मधुसूदन घाणेकरांनी हे अवॉर्ड जाहीर करावेत अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार. राधाकृष्ण इंटरनॅशनल आयोजित पहिल्या आंतरराष्ट्रीय ऑनलाईन प्रेमकाव्य संमेलनाच्या अंतिम टप्प्यात आपण आता आलेलो आहोत आणि आता आपण आजच्या या संमेलनातील सर्व मान्यवरांना राधाकृष्ण इंटरनॅशनल अवॉर्ड 2021 प्रदान करीत आहोत. पुरस्काराचे मानकरी आहेत वर्षा हळबे USA,
गीतांजली जेधे, सायली कुलकर्णी, कॅनडा, डॉक्टर मानसी सगदेव मोहरील, नेदरलँड, मंजिरी जोशी, USA, शैलज लिमय, कॅनडा, प्रतिमा काळे, राजश्री मराठे, ऋचा कर्वे, ऋचा थत्ते, स्मिता सुहास भीमनवार, सिंगापूर, यशवंत गरड, डॉक्टर नीलम खानापूरकर, दीपा पराडकर, जयंत भावे, कोमल माळी, नीना देसाई, ॲडव्होकेट सुनीता पागे, डॉक्टर अंजली पोतदार, डॉक्टर संजीवनी मुळे, इंदू पांडे, डॉक्टर योगेश जोशी, मंजिरी सरदेशमुख आणि नागेश हुलावळे. यामध्ये सौ सायली कुलकर्णी या सहनिमंत्रक आहेत. त्याचप्रमाणे प्रतिमा काळे याही सहनिमंत्रक आहेत आणि मुख्य निमंत्रक डॉक्टर योगेश जोशी यांच्यासह आज सहभागी झालेल्या 24 मान्यवरांना आपण राधाकृष्ण इंटरनॅशनल अवॉर्ड 2021ने त्यांना सन्मानित केलेलं आहे. सर्व पुरस्कारार्थींचे अतिशय मनापासून अभिनंदन, धन्यवाद. सर्व पुरस्कारार्थींचे मनपूर्वक अभिनंदन, मान्यवरांचे आभार. या ठिकाणी पहिलं सत्र अर्थात उद्घाटन सत्र समाप्त होत आहे. दुसरं सत्र आपण लगेचच सुरुवात करीत आहोत. भाग 2मध्ये दुसऱ्या सत्रामध्ये आपण या संमेलनासाठी आलेल्या देशाविदेशातील निमंत्रित कवींच्या प्रेमकवितांचा आस्वाद घेणार आहोत. पहिला भाग आणि दुसरा भाग आपण आठवणीने पहा, त्याच्यावर कॉमेंट व्यक्त करा आणि हो, सर्वांना शेअर करायला मात्र विसरू नका. चला तर मग पहिला भाग या ठिकाणी संपवून दुसऱ्या भागात आपण सुरुवात करूया.